हॅलो, नमस्कार. आज आपण बघणार आहोत रुद्राक्षाची राखी कशी बनवायची. तर ही बनवण्यासाठी तुम्हाला आवडेल तो ऊलचा कलर घ्या. बीड्स, एक 1.75 ची सुई आणि आपल्याला एक सीझर लागणार आहे. चला तर सुरू करूयात. सर्वात प्रथम आपल्याला मॅजिक रिंग बनवायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जो वर्किंग यान आहे तो आपल्या बोटाभोवती गुंडाळून घेऊ. आपली सुई ह्या रिंगमध्ये इन्सर्ट करूया. वर्किंग यान ह्या सुईभोवती रॅप करूया. ह्या रिंगमधून आपली सुई बाहेर काढून घेऊया. तर अशा प्रकारे सुईभोवती आपल्याला एक लूप दिसेल. पुन्हा वर्किंग यान सुईभोवती रॅप करूया आणि जी सुईवर एक लूप आहे त्यामधून आपला हा वर्किंग यान बाहेर काढून घेऊया. तर अशा प्रकारे ही आपली मॅजिक रिंग रेडी होईल. तर मॅजिक रिंग झाल्यावर ह्या रिंगमध्ये आपल्याला 6 सिंगल क्रोशेट करायचे आहे. तर सिंगल क्रोशेट करण्यासाठी सुई ह्या रिंगमध्ये इन्सर्ट करूया. वर्किंग यान सुईभोवती रॅप करूया. ह्या रिंगमधून आपली सुई बाहेर काढून घेऊया. आता आपल्या सुईभोवती आपल्याला 2 लूप्स दिसतील. पुन्हा वर्किंग यान सुईभोवती रॅप करूया आणि ह्या 2 लूप्समधून आपली सुई बाहेर काढून घेऊया. तर अशा प्रकारे सिंगल क्रोशेटचा एक स्टिच रेडी होतो. असेच आपल्याला आणखीन 5 रेडी करायचे आहेत. हा दुसरा सिंगल क्रोशेट, हा तिसरा सिंगल क्रोशेट, हा चौथा सिंगल क्रोशेट, हा 5वा सिंगल क्रोशेट आणि हा 6वा सिंगल क्रोशेट. आता ह्या रिंगचा जो हा धागा आहे तो आपण खेचून घेऊया आणि ही रिंग टाईट करून घेऊया. टाईट झाल्यावर जो पहिला एससी आहे त्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच करूया आणि ही रिंग जॉईंट करून घेऊया. रिंग जॉईंट झाल्यावर आपल्याला सेम स्टिचमध्ये एक पुन्हा सिंगल क्रोशेट करायचा आहे. दुसऱ्या स्टिचमध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशेट्स करायचे आहेत. असेच आपल्याला प्रत्येक स्टिचमध्ये 2-2 सिंगल क्रोशेट करायचे आहेत आणि आपले हे टोटल 12 सिंगल क्रोशेट्स होणार आहेत. चला तर हा राऊंड पूर्ण करूयात. बारा सिंगल क्रोशेट झाल्यावर पुन्हा जो पहिला सिंगल क्रोशेटचा स्टिच आहे त्याच्यामध्ये स्लिप स्टिच करूया आणि आपली ही रिंग जॉईंट करून घेऊया. हा राऊंड क्लोज करून घेऊया. आता आपल्याला एक चैन करायचा आहे आणि प्रत्येक स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशेट करायचे आहेत. प्रत्येक स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशेट करून घेऊयात आणि हा राऊंड कंप्लीट करून घेऊया. परत पहिल्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच करूया आणि हा राऊंड क्लोज करूया. पुढचा राऊंड बनवण्यासाठी पुन्हा एक चैन करायची आहे आणि प्रत्येक स्टिचमध्ये एक एससी करायचे आहेत. असे आपल्याला राऊंड 5 पर्यंत ही स्टेप फॉलो करायची आहे. असा हा लास्टचा 5वा राऊंड आपण कंप्लीट करून घेतलेला आहे. आता ह्यामध्ये आपण तुटलेले कापलेले छोटे छोटे ऊल फिल करून घेऊया. तुम्ही इथे कॉटनही फिल करून घेऊ शकता. कॉटन फिल केल्यावर आता आपल्याला इथे डिक्रीज करायचे आहेत. स्टिच डिक्रीज करताना सर्वात प्रथम एका स्टिचमध्ये आपली सुई इन्सर्ट करूया. वर्किंग यान त्याला रॅप करूया.
त्या स्टिचमधून आपली सुई बाहेर काढून घेऊया. पुन्हा सुई आपली दुसऱ्या स्टिचमध्ये इन्सर्ट करूया. वर्किंग यार्न रॅप करूया. त्या स्टिचमधून आपली सुई बाहेर काढूया. तर अशा प्रकारे आपल्या सुईवर 3 स्टिचेस दिसतील. पुन्हा वर्किंग यार्न सुईभोवती रॅप करूया आणि ह्या 3ही स्टिचेसमधून आपली सुई बाहेर काढून घेऊया. तर अशा प्रकारे इथे आपला एक टाका आहे तो डिक्रीज होईल. पुन्हा ही स्टेप रिपीट करूया. पुन्हा आपली सुई पुढच्या स्टिचमध्ये इन्सर्ट करूया. वर्किंग यार्न रॅप करूया. त्या स्टिचमधून बाहेर काढूया. पुन्हा आपली सुई त्या नेक्स्ट स्टिचमध्ये इन्सर्ट करूया. वर्किंग यार्न रॅप करूया. सुई आपली त्या स्टिचमधून बाहेर काढूया आणि जे 3 लूप्स आलेले आहेत त्या पुन्हा सुईभोवती वर्किंग यार्न रॅप करूया आणि त्या लूप्समधून आपली सुई बाहेर काढून घेऊया. अशा प्रकारे हा पूर्ण राऊंड आपण कंप्लीट करून घेणार आहोत. हे राऊंड आपण असेच 2-3 वेळा डिक्रीज करायचे आहेत. जोपर्यंत आपले लास्टला 3 स्टिचेस उरत नाहीत तोपर्यंत हे असेच राऊंड आपल्याला डिक्रीज करायचे आहेत. लास्टला 3 स्टिचेस उरल्यावर आपण आपला यार्न कट करून घेऊयात आणि तो थोडासा आपण ओढून घेऊयात. म्हणजे आपली जो रिंग आहे ती क्लोज होऊन जाईल. आणि आता जो एक्स्ट्रा उरलेला यार्न आहे तो आपण आतमधल्या साईडून बाहेर काढूया आणि कट करून घेऊयात. तर असा हा सुंदरसा आपला रुद्राक्षाचा बॉल रेडी होतो. आता ह्याला आपल्याला दोरी बांधायची आहे. दोरी बांधण्यासाठी तुम्हाला हवी त्या लेंथची दोरी कट करून घ्या. आता ह्याला राखीची दोरी बनवण्यासाठी एक एंड एका हातामध्ये पकडा आणि दुसऱ्या हाताच्या दुसरा एंड दुसऱ्या हाताने अशी त्याला पीळ द्या. जोपर्यंत ही पीळ घट्ट होत नाही तोपर्यंत अशी पीळ देत राहा. असा पीळ झाल्यावर दोन्ही एंड पकडा आणि ही पीळ सोडून टाका. तुमची अशी सुंदरशी राखीची जी दोरी असते ती इथेही रेडी होणार आहे. आता आपला जो हा रुद्राक्षाचा बॉल आहे त्याच्या सेंटरमधून सुई इन्सर्ट करूया आणि ही दोरी आपण ह्याच्यामध्ये लावून घेऊया. आता इथे मी गोल्डन कलरचा एक मणी टाकत आहे. दोन्ही साईडला एक एक गोल्डन कलरचे मणी घालून घेऊया. आता ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही जे बीड्स टाकायचे आहेत ते तुम्ही टाकू शकता. इथे मी 3 मोती टाकलेले आहेत. 3 मोती टाकल्यावर इथे एक मी नॉट बांधलेली आहे. तर दोन्ही साईडला अशा प्रकारे आपण मोती लावून घेऊयात आणि अशी सुंदरशी आपली रुद्राक्षाची राखी रेडी होते. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.